प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूच्या पवित्र आणि गोड नावामध्ये मी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून बायबल अध्ययन अर्थात बायबल स्टडी करता स्वागत करत आहे. शालोम बायबल सेमिनरीच्या द्वारे हा पवित्र शास्त्रातील प्रगटीकरणाच्या पुस्तकातील अध्ययन आपण करत आहोत. शेवटच्या काळाची लक्षणे पाशा भाग 14. माझ्या प्रियानो, या 14व्या भागामध्ये आम्ही पाहत आहोत गरुड. आणि गरुड याविषयी आम्ही विवेचन करत असताना आणि यावर मनन करत असताना माझा विश्वास आहे तुम्ही गरुडासारखे व्हाल. होय, तुम्ही गाऊ लागाल, गरुडासारखे उडूया, गरुडासारखे उडूया, उडूया उडूया. परंतु त्यासाठी आम्ही पाहूया प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 6वा अध्याय 7वं वचन. देवाचं वचन असं सांगतं, त्याने चौथा शिक्का फोडला तेव्हा चौथा प्राणी ये असे म्हणाला ते मी ऐकले. मग मी पाहिले, तो एक फिकट रंगाचा घोडा आणि त्याच्यावर बसलेला पुरुष माझ्या दृष्टीस पडला. त्याचे नाव मृत्यू आणि अधोलोक त्याच्या पाठोपाठ चालला होता. त्यांना तरवारीने, दुष्काळाने, मरीने व पृथ्वीवरील श्वापदांकडून माणसांना जीवे मारण्याचा अधिकार पृथ्वीच्या 4थ्या भागावर देण्यात आला. पहा, प्रगटीकरणाचं पुस्तक 6वा अध्याय 7व्या वचनामध्ये आम्ही पाहतो त्याने 4था शिक्का फोडला. होय माझ्या प्रियांनो, तो योग्य, तो बदलेला कोखरा. माझ्या प्रियांनो, तो योग्य असा कोखरा त्याने त्या 7 गुंडाळ्यांपैकी 4था जो गुंडाळी आहे त्याचा शिक्का फोडला. आणि हा शिक्का फोडल्यावर माझ्या प्रियांनो पहा, त्याने 4था शिक्का फोडला असताना 4था प्राणी ये असं म्हणाला. 4था प्राणी, हा 4था प्राणी कोण? हा 4था प्राणी जो म्हणाला ये, हा 4था प्राणी जो आहे त्याचं स्वरूप आम्हाला पाहायला मिळतं प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि 7व्या वचनामध्ये. पहिला प्राणी सिंहासारखा, दुसरा गोऱ्यासारखा. हा, पहिला प्राणी सिंहासारखा आपण मागील भागामध्ये पाहिलं, तो म्हणजे सिंह, येशू यहुदांचा राजा. माझ्या प्रियांनो, तो शेरे बब्बर, तो लायन ऑफ जुदा असं म्हटलेलं आहे. तो सिंह हे आपण पाहिलं. दुसरा गोऱ्यासारखा, तिसरा गोरा आम्ही पाहिलं माझ्या प्रियांनो. वासरू, कोकरू ते जे आहे ते गोऱ्या दैवतांचं प्रतीक, जगातील पृथ्वीवरील सर्व दैवतांचं प्रतीक. त्यांच्या विरुद्ध असलेला हा आत्मिक न्याय, हा दुसरा प्राणी जो आहे गोऱ्याचा चेहरा असलेला, तिसरा माणसाच्या तोंडासारखा, आणि तिसरा माणसाच्या तोंडासारखा. माणूस म्हणजे देवाचं प्रतिरूप. आणि हा माणूस जो आहे तो योद्धा असा होत आहे. आणि मानव देवाचं प्रतिरूप असलेला योद्धा हा होता तिसरा प्राणी आहे. आणि मग चौथा प्राणी उडत्या गरुडासारखा होता. चौथा प्राणी उडत्या गरुडासारखा होता. होय माझ्या प्रियांनो, तुमच्या स्क्रीनवर ते दिसत आहे उडता गरुडाचा माझ्या प्रियांनो जे चित्र आहे ते चित्र असं सांगतं की होय, त्याने 4था शिक्का फोडला तेव्हा 4था प्राणी असे म्हणाला ते मी ऐकले. 4था प्राणी उडत्या गरुडासारखा आहे. माझ्या प्रियांनो, तुमच्या स्क्रीनवर हा 4था प्राणी दिसत असताना गरुड म्हणजे काय, या गरुडाचा आत्मिक अर्थ काय, हा आत्मिक अर्थ आपण आता पाहूया. गरुडाला माझ्या प्रियांनो, जर या गरुडाचं जर निरीक्षण केलं आम्ही तर पुष्कळशे तज्ज्ञ आणि सायंटिस्ट असं म्हणतात या गरुड सर्व पक्ष्यांपेक्षा चपळ, तीक्ष्णदृष्टी असलेला आणि शक्तिशाली भरारी घेणारा असा पक्षी आहे. होय माझ्या प्रियांनो, चपळ, अतिशय चपळ, वेगवान. त्याचं उडणं ना असं स्लो, चू सारखं, चू चू सारखं, चू 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 असं नाही. त्याचं जे उडणं आहे ना वेगवान, जलद गती ना. त्याचं असं फास्ट ट्रेन कशी जाते ना, फास्ट ट्रेन सारखं. आणि ट्रेनच्या पेक्षाही माझ्या प्रियांनो तो गरुड जो आहे ना, आम्ही पाहणार आहोत देवाच्या वचनातून, तो घोड्यांपेक्षाही जलद
अश्वशक्तीपेक्षाही जलोद असा वेगवान आहे. चपळ. त्यानंतर आम्ही पाहतो तीक्ष्ण भेदक नजर असलेला, तीक्ष्ण नजर, भेदक नजर आहे त्याची. आपला सावज जो आहे ते सावज हेरण्यात अतिशय चपळ असा आहे, अतिशय चपळ. तो चपळ, भेदक नजर असलेला, तीक्ष्ण नजर असलेला आणि शक्तिशाली उंच भरारी घेणारा आहे. आणि म्हणूनच त्याला, गरुडाला आकाशाचा राजा असं म्हटलेलं आहे. माझ्या प्रियानो, USA किंवा अमेरिकेचा हा पक्षी जो आहे, हा बोध त्याचं चिन्ह आहे, त्याचं चिन्ह आहे. ते चिन्ह काय आहे? आणि या 3 गुणांवरूनच त्यांनी ते अमेरिकेचं चिन्ह ठेवलेलं आहे. त्यांच्या डॉलरवर, त्यांच्या सगळ्या ठिकाणी गरुड हा छापलेला असतो. माझ्या प्रियानो, कारण गरुडाला आकाशाचा राजा म्हटलेला आहे. होय माझ्या प्रियानो, तो आकाशाचा राजा आहे. गरुड हा आकाशाचा राजा का आहे? आकाश, याला इंग्लिशमध्ये स्काय न म्हणता हेवन असं म्हटलं जातं. आकाश. पवित्र शास्त्रात इंग्रजीमध्ये आकाश हा शब्द न वापरता हेवन हा शब्द वापरलेला आहे. आणि म्हणून गरुडाला आकाशाचा, किंवा जर पवित्र शास्त्रातील अर्थ जर आपण घेतला तर स्वर्गाचा राजा म्हटलेला आहे. गरुड हे स्वर्गीय राजाचं प्रतीक आहे. अर्थात स्वर्गाचा राजा एकच आहे आणि तो म्हणजे परमपिता पवित्र परमेश्वर, त्रैक्य देव, पिता, पुत्र, पवित्र आत्मा होय. तो आमचा परमेश्वर आहे. आणि म्हणून गरुड जे आहे ना माझ्या प्रियानो, गरुड आकाशातील पित्याचे न्यायिक प्रशासनाचे प्रतीक आहे. हा गरुड पक्षी जो आहे तो आकाशातील पित्याचं दर्शक आहे. होय माझ्या प्रियानो, त्याच्या न्यायिकपणाचं दर्शन आहे, त्याच्या सर्व समर्थपणाचं दर्शक आहे. त्याच्या, माझ्या प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, उत्तम अशा गव्हर्नन्सचं, उत्तम अशा प्रशासनाचं ते प्रतीक आहे. अनुवादाचा ग्रंथ याचा 32वा अध्याय 11व्या वचनामध्ये आम्हाला या पहिला मुद्दा आम्हाला पाहता येईल गरुडाविषयीचा. तो म्हणजे गरुड जो आहे हा आपल्या पिल्लांना वाहतो. गरुड आकाशातील पित्याचं न्यायिक प्रशासनाचं प्रतीक कसं आहे? तो न्यायी देव काय आहे माहिती आहे का? तो न्यायी देव आहे कारण तो त्याच्या लोकांवर राज्य करताना तो त्याच्या लोकांना वाहतो. ही कॅरीज. होय माझ्या प्रियांनो, तो वाहणारा देव आहे. अनुवादाचा ग्रंथ याचा 32वा अध्याय आणि 11व्या वचनामध्ये पवित्र देवाचं वचन याप्रमाणे आम्हाला सांगतं, गरुड पक्षीन आपले कोटे हलविते, आपल्या पिलांवर तळपत असते, आपले पंख पसरून त्यावर त्यांना घेते व आपल्या पंखावर वाहते. होय माझ्या प्रियांनो, पहा, देव जो आहे त्या देवाचं जे स्वरूप आहे ते आम्हाला, त्याचा स्वभाव जो आहे ह्या गरुड पक्षीमध्ये किंवा पक्षामध्ये आढळतो बरं का. गरुड पक्षी आपले कोटे हलवते, ते आपलं घरटा हलवत असते बरं का हलवते? शत्रू पासून आपल्या लेकराचा बचाव करावा, आपल्या पिल्लांचा बचाव करावा. आणि मग ती पिल्लांचा बचाव करण्याकरता, त्यांचं तारण करण्याकरता, त्यांना सुटका देण्याकरता, त्यांना बंधमुक्तता देण्याकरता, त्यांना मुक्ती देण्याकरता, माझ्या प्रियांनो मला तुम्हाला सांगू द्या, पवित्र देव देखील आमच्या बाबतीत देखील हेच करतो. आम्हाला तारण देण्याकरता, आम्हाला मुक्ती देण्याकरता, आम्हाला बंधमुक्तता देण्याकरता, आम्हाला त्या बंधमुक्त करून स्वातंत्र्याचा अनुभव घेण्याकरता, माझ्या प्रियांना तो आम्हाला असुरक्षिततेकडून सुरक्षिततेकडे हलवतो, अंधारातून प्रकाशाकडे नेतो. तो आम्हाला मृत्यूच्या दरीतून आम्हाला जीवनी प्रवाहामध्ये आणतो. तो आम्हाला जीवनाच्या झऱ्याजवळ आणतो. तो आम्हाला कुपोषिततेकडून पोषिततेकडे आणतो. तो आम्हाला दुष्काळातून सुकाळाकडे आणतो. तो आम्हाला माझ्या प्रियांनो अवर्षणाच्या गोष्टीमधून पर्जन्य असलेल्या, आणि माझ्या प्रियांनो तो आम्हाला कोरड्या भूमीतून जलभूमीकडे आणणारा तो देव आहे. हालेलुया.
माझ्या प्रियानं तो आम्हाला वाहून नेतो. इस्रायल लोक मिस्री लोकांच्या गुलामगिरीत होते. तो परमेश्वर, त्या परमेश्वराकडे वाहने गेली. त्या हिब्री लोकांची वाहने त्या मिस्र देशामध्ये गुलामगिरीमध्ये सहन करणाऱ्या ह्या इस्रायल लोकांची वाहने परमेश्वराकडे गेली. मुकादमाच्या जाचामुळं ते त्रासले होते. आणि त्यावेळेस देवाने त्यांना सांगितलं की पहा, तुमचा आक्रोश ऐकून मी उतरून आलो आहे. होय माझ्या प्रियांनो, तो उतरून आला आणि त्याने काय केलं? त्याने आपले पंख पसरून इस्रायलाला मिस्र देशातून कनान देशाकडे वाहून नेलं. होय माझ्या प्रियांनो, ते पित्याचं स्वभाव दर्शक असलेलं गरुड हे प्रतीक आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, गरुड आपल्या पिल्लांना वाहून नेतो, तसंच माझ्या प्रियांनो पवित्र देव आपल्या पिल्लांना वाहून नेतो. आणि या मिस्रांविषयी त्यांच्या गुलामगिरीविषयी वर्णन करत असताना स्वतः परमेश्वर म्हणतो, निर्गमाचा ग्रंथ याचा 19वा अध्याय 4थ्या वचनामध्ये आपण ते वचन पाहूया. मी मिस्रांचे काय केले ते व तुम्हाला गरुडाच्या पंखावर बसवून मी आपणाकडे कसे आणले आहे हे तुम्ही पाहिले आहे. होय माझ्या प्रियांनो, मी मिस्रांचे काय केले ते व मिस्रांचं काय केलं? देवाने त्यांना शासन दिलं, त्याच्या दैवतांना पण शासन दिलं. मागील भागांमध्ये आम्ही पाहिलेलं आहे 10 पिढ्या आल्या आणि त्या 10 पिढ्या म्हणजे त्यांच्यासाठी शासन होत्या. त्यांच्यासाठीच केवळ नाही, तर मिस्राचे जे जे दैवत होते 10 दैवत होते, 10 दैवत, त्या 10 दैवतांना परमेश्वराने नेस्तनाबूत केला. माझ्या प्रियानं खरोखर मला तुम्हाला सांगू द्या, तो त्याच्या पिल्लांना वाहून नेणारा देव आहे. तो तुम्ही काळजी करत आहात का? तुम्ही बंधनात आहात असं तुम्हाला वाटतंय का? तुम्ही गुलामगिरीत आहात असं वाटतंय का? माझ्या प्रियांनो, फक्त त्याचं मूल होणं गरजेचं आहे. परमेश्वराच्या आणि तुमच्यामध्ये संबंध असणं गरजेचं आहे. आणि तो संबंध काय? तो बाप आणि मी लेकरू, तो स्वर्गीय पिता आणि मी त्याचं लेकरू, हा संबंध असणं महत्वाचं आहे माझ्या प्रियांनो. आणि हा संबंध जर आज नसेल तर मला वाटत नाही की तो आम्हाला वाहून नेईल. हा संबंध असण्यासाठी तो न्याय करणारा देव आहे, तो पाहणारा देव आहे. जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे तितके देवाचे पुत्र आणि कन्या आहेत. काय तुम्हाला देवाचा आत्मा चालवत आहे का? तर तुम्हाला त्या गरुड जे आहे, जे देवाचं जे प्रतीक असलेला गरुड असलेला जो 4था प्राणी आहे, त्याचं मर्म तुम्हाला कळेल. कारण जे देवाचे लेकरं आहेत ना, त्यांनाच देवाची वचनं कळतात. बाकीच्यांना कळण्यासाठी बाप रे फारच त्रास होतो. कारण तुम्हाला पवित्र आत्मा येईल आणि तो शिकवेल. माझ्या प्रियांनो, आज ही वचन ऐकत असताना माझा विश्वास आहे पवित्र आत्मा तुम्हाला शिकवत आहे. माझ्या प्रियांनो, गरुडाच्याच पिल्लांना वाहून नेणार. तो चिमणे चू 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 करणाऱ्या चिमणीला तो घेऊन जाणार नाही. चिव चिव, तुम्ही चिव चिव करणाऱ्या चिमणी आहे का तुम्ही गरुड आहात? ठरवा तुम्ही कोण आहात. गरुडाचं पिल्लू बनायला गरुडाच्या घरात जन्मावं लागणार. म्हणूनच देवाचं वचन सांगतं, नव्यानं जन्मल्याशिवाय कोणालाही देवाच्या राज्यात प्रवेश नाही. काय तुम्ही नव्या जन्मलेला आहात का? काय तुम्ही देवाच्या स्वरूपाचं होण्याकरता, त्याचं प्रतिरूप होण्याकरता नवा जन्म घेतलेला आहे का? पाण्याने आणि आत्म्याने तुमचा बाप्तिस्मा झाला आहे का? येशूचा अनुभव तुम्ही घेतलेला आहात, तो जिवंत देव आहे याचा अनुभव तुम्ही घेतलेला आहात, तर तुम्ही येशूच्या घरचे आहात. तुम्ही जर येशूचा अनुभव घेऊन येशूच्या मागे चालत आहात, येशूचं शिष्य बनत आहात, तर माझ्या प्रियानं मला तुम्हाला सांगू द्या, तुम्ही घरातले आहात. आणि घरातले जे आहेत त्यांना तो येशू वाहून नेणारा देव आहे. तो स्वर्गीय पिता वाहून नेणारा देव आहे. गरुड आपल्या पिल्लांना, आपल्याच पिल्लांना बरं का, दुसऱ्या पिल्लांना नाही. कोणाला? आपल्याच पिल्लांना. गरुड काय करतं?
आपल्याच पिल्लांना वाहून नेतं. तो चिमणीला घेणार नाही. आता काही चिमण्या असणार आहे चिव चिव कर चिव चिव असं करतील आणि आतमध्ये येण्याचा प्रयत्न करतील, पण त्या पंखावर त्या चिमण्या राहणार नाही. गरुड ज्यास भरारी घेईल गरुडच गरुडाच्या पंखावर टिकू शकेल. आलो, गरुडाच गरुडाच्या पंखावर टिकू शकेल. चिमणी असेल तर चिव चिव करीत खाली कोसळेल. आणि म्हणून जे स्वर्गीय राज्यात जन्मलेले असतात ते चर्चमध्ये टिकतात. ते चर्चमध्ये टिकतात. पण जे चिव चिव करणारे असतात ना, चिव 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 चिव, आता इकडे दुखतंय 80% बरं झालं, 10% बरं झालं, 20% बरं झालं, चिव 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 चिव, आता कधी येशू आम्हाला बरं करणार? हो, तुम्हाला काही बरं करणार नाही, कारण तुम्ही घरातले नाही तर दारातले आहात. हा, आम्ही घरचे आहोत का? त्या स्वर्गीय पित्याचे लेकरू आहोत का? होय माझ्या प्रियानो, आम्ही देवाच्या घरचे लोक असलं पाहिजे. तो म्हणतो मी त्यांना माझे लोक, माझी प्रजा असं करेल. माझ्या प्रियानो, हा गरुड प्राणी जो आहे ना, हा गरुड प्राणी देव पिता जो आहे त्याच्या उत्तम अशा प्रशासनाचं किंवा न्यायाचं प्रतीक आहे. हा न्याय काय आहे? घरच्यांना दिलं जाईल, दारच्यांना वाढलं जाणार नाही. न्याय काय आहे? घरात येणाऱ्याला सर्व मिळणार. घरात जो असतो त्याला सर्व वारसदार म्हणून म्हणतात. घरातल्याला वारसदार केलं जातं. तुमच्या इस्टेटीचा बाहेरचा चिमण्या कावळ्याला तुम्ही देणार नाही. तुमच्या घरातल्या जन्मलेल्या किंवा तुमचा जो झाला आहे त्यालाच तुम्ही काय करणार? तुमचा वारसदार देणार. देवाचं वतन देखील तसंच आहे माझ्या प्रियांनो. ते अशा येड्या गबाळ्यांच्या दारातल्या उभं राहणाऱ्या चर्चच्या दारातल्या लोकांसाठी नाही आहे. ते चर्चच्या किंवा मंडळीच्या बाहेर जे लोक आहेत, मंडळीमध्ये नाहीत, त्यांच्यासाठी हे आशीर्वाद नाहीत. आणि म्हणून हा शेवटचा शिक्का आहे जो न्याय करायला येत आहे. तो जीवन नाही तो मृत्यू सांगणार आहे. आणि हा गरुडासारखा न्याय आहे. गरुड वांस वेदना घेणार नाही. गरुड चिमणी म्हणून कोणती चिमणी आली त्याच्याकडं चिव चिव करत, किंवा कावळा आला काव काव करत, मी मिस्टर कावळा, मी मिसेस चिमणी, पळ तिकडं. गरुडाला गरुडच पाहिजे. गरुडाला गरुडच पाहिजे. हा, तुम्ही देवाच्या राज्यात जन्मलेले आहात का? माझ्या प्रियानो, जर तुम्ही देवाच्या राज्यात जन्मलेले असाल तर मला तुम्हाला सांगू द्या, तुम्हाला पवित्र देव त्यांच्या पंखावर, त्यांच्या समर्थाच्या पंखावर तो तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेईल, मृत्यूतून जीवनाकडे नेईल, दारिद्र्यातून धनवंताकडे, तुम्हाला तो काही नाही शून्य असलेल्याकडून वतनदारपणाकडे नेईल. होय, तुम्हाला तो उकळण्यातून उचलून तो तुम्हाला राजाच्या पंक्तीस, त्याच्या लोकांच्या पवित्र संतांच्या पंक्तीस तो बसवणारा देव आहे. माझ्या प्रियांनो, तो तुम्हाला शिरोभूषण करेल. काय तुम्ही घरचे आहात का? दारातले लोक आपल्याला माहित आहेत कोण येतं. दारात पोस्टमन येतो, भाजीवाला येतो, दूधवाला येतो. हे काय राहत नाही घरात येऊन. हे फक्त दिवाळीला येऊन दिवाळी मागणारे, नाताळाला येऊन नाताळ मागणारे लोक आहेत, बक्षीस मागणारे. ही बक्षीस मागणारे लोक आहेत. दारातले लोक भिकारी पण असतात, जे पूर्णपणे मनापासून म्हणतात, होय प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आणि मसीहा आहे, ख्रिस्त आहे. त्यांनाच मंडळीमध्ये माझ्या प्रियांनो प्रवेश आहे. कारण येशू त्यांच्यासाठी म्हणतो की याच खडकावर मी माझी मंडळी उभा करेन. याच खडकावर. माझ्या प्रियांनो, ती अट आहे, ती पात्रता आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे, तो देव आहे, तो मसीहा आहे, तो ख्रिस्त आहे. असं जो कोणी कबूल करतो त्यालाच तारण आहे, त्यालाच नवा जन्म आहे, तोच देवाच्या घराचा होईल आणि त्यालाच देवाचं वतन मिळणार आहे. माझ्या प्रियांनो, काय तुम्ही देवाच्या घरचे आहात का, की अजूनही दारातच आहात? दारात असाल तर मी तुम्हाला आमंत्रण करत आहे, पश्चाताप करा, येशूचा स्वीकार करा आणि येशूच्या घरचं व्हा.
पवित्र ध्येय तुमच्या जीवनामध्ये कार्य करेल. माझ्या प्रियानं, पवित्र ध्येय तुमच्या महान रीतीनं तुम्हाला वाचवेल. त्या गरुडासारखं तो तुम्हाला आपल्या पंखावर नेऊन वाहून नेईल, वाहून नेईल. होय माझ्या प्रियानं, कारण गरुड आकाशातील पित्याच्या न्यायिक प्रशासनाचं प्रतीक आहे. दुसरी गोष्ट मला गरुडाविषयी तुम्हाला सांगू द्या. गरुड आपल्या स्वतःपुरतं शक्ती ठेवतो आणि पिल्लांची उपासमार करतो असं नाही. दुसरी बाब जी मला तुम्हाला सांगायची आहे, गरुड आपल्या पिल्लांना शक्ती देतो. होय माझ्या प्रियानं, तो आपल्या पिल्लांना ना तो शक्ती देणारा आहे. तो अतिशय भेदक आहे, त्याची नजर भेदक आहे. त्याचे शिष्य, त्याचे जे पिल्लं आहेत, गरुड पिल्लं जे आहेत ना, ते कसे वागतात त्याच्याकडे तो पाहतो. ज्यावेळेस घरट्यात पिल्लू असतं आणि ते वाढायला लागतं, ज्यावेळेस ह्या गरुड किंवा गरुडिनीच्या लक्षात येतं आपले इग्लेट्स किंवा आपले गरुड पक्षी हे जे पिल्लं आहेत हे जरा मॅच्युअर्ड व्हायला लागलेले आहेत, त्यावेळेस तो त्याला घरट्यातच थांबवत नाही. त्याला तो भरारी मारण्याकरता, उंच भरारी मारण्याकरता त्याला शक्ती मिळावी म्हणून त्याचं पोषण तर करतोच करतो, पण तो त्याला आकाशात उडायला शिकवतो. माझ्या प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मला तुम्हाला सांगू द्या, तुम्ही प्रभू येशूचे शिष्य असाल आणि तुम्ही अनेकांना शिष्य केलेलं असेल. काय तुम्ही तुमच्या शिष्यांना असं शक्ती देण्याचं काम केलंय? त्यांना आत्मिक बल संपन्न होण्यासाठी तुम्ही प्रार्थना केली आहे का? आत्मिक बल संपन्न होण्यासाठी जसं येशू पेत्राला म्हणतो, पेत्रा माझ्यावर प्रीती करतोस काय? माझी कोकरे चार. पेत्रा दुसऱ्यांदा तो म्हणतो, माझ्यावर प्रीती करतोस काय? माझी मेंढरे चार. आता कोकरे पहिल्यांदा म्हटलं, दुसऱ्यांदा तो मेंढरे म्हणतो. व तिसऱ्यांदा तो म्हणतो पेत्राला, पेत्रा माझ्यावर प्रीती करतो काय? त्याला प्रश्न पडतो, गुरुजी मला तिसऱ्यांदा का तुम्ही प्रश्न करताय? अरे तू प्रश्नाकडे बघू नको रे, त्याच्या उत्तराकडे बघ. येशू तुला वेगवेगळ्या लोकांची जबाबदारी देत आहे. आधी कोकऱ्यांची. त्या कोकऱ्यांना नुसता कोकरा ठेवायचं नाही आहे, तर त्या कोकऱ्यांना आम्हाला जे तुम्ही आणि मी देवाच्या सेवकामध्ये अग्रगामी आहोत, लीडरशिप मध्ये आहोत, आम्ही शिष्य तयार करणारे आहोत आणि मंडळीतील प्रत्येकाने शिष्य केला पाहिजे. जो शिष्य करत नाही ना तो घरातला नाही दारातला आहे. पण तुम्ही जर वांसपणाचं जर ढोंग करून बसलेला असाल तर तुम्ही घरात टिकणार नाही बरं का, कारण तो आत्मिक प्रशासन करणारा देव आहे. त्याची भेदक नजर तुम्हाला घरातून बाहेर टाकून देईल आणि बाहेर मृत्यू, दात खाणं आणि रडणं आहे. माझ्या प्रियानो, काय तुम्ही परमेश्वराच्या घरात आहात का? पहा, जर घरात असाल तर तुम्ही शिष्यांना जन्म द्याल, पण त्या पिल्लांना नुसतं पिल्लं ठेवणार नाही, त्यांना फक्त कोकरं ठेवणार नाही, त्याला मेंढरू करणार. म्हणून पेत्राला येशू म्हणतो, माझे मेंढर पाळ. आणि नंतर तिसऱ्यांदा जास्त म्हणतो, त्यावेळेस येशू पेत्राला म्हणतो, शिमोना बारयोना, पहा माझी मेंढर चार. कोकऱ्याचा चारा वेगळा, मेंढरांचा चारा वेगळा. आता हा जो मी देत आहे बायबल स्टडी, हा मेंढरांचा चारा आहे. पण जर तुम्ही आज कोकरू असाल ना तर तुमच्यासाठी आहे का, तर तुम्ही मेंढर व्हावं आणि मेंढरांना पाळलं पाहिजे आणि त्यांना चारलं पाहिजे. माझ्या प्रियानो, हे जे सेवक असं करत आहेत ते घरातले आहेत आणि घर ते वतन जे आहे, कारणाच्या द्वारे प्राप्त होणारं, पापक्षमेच्या द्वारे प्राप्त होणारं देवाचं वतन जे आहे ते वतन देणारे आहेत आणि वतन उपभोगणारे आहे. मी तर नुसता तारणापर्यंत थांबलेलो नाही, मी तारणाच्या पुढे आलेलो आहे. मी देवाचं वतन उपभोगत आहे आणि माझ्या प्रियांनो, मी वतन उपभोगायला चर्चमधील प्रत्येकाला देत आहे. त्या हिरव्या कुरणात मी आमच्या चर्चला नेत आहे. माझ्या प्रियांनो, तुम्ही न्यावं म्हणून महाराष्ट्रामध्ये मराठीतून मी हे शिक्षण देत आहे. हे शिक्षण यासाठी आहे की तुम्ही येशूच्या नावात पेटून उठावं. पवित्र आत्म्यानं माझ्या पवित्र देवा हृदयात तुझं थेल दे, द्राक्षरस दे.
मेरे बत्ती में तेल दे दे ईश्वर, गिव मी ऑल इन माय लॅम्प, कीप मी बर्निंग. तुम्ही पेटून उठावं यासाठी आहे. होऊ दे माझ्या प्रियांनो. हा गरुड आपल्या पिल्लांना शक्ती देतो. काय तुम्ही शक्ती देत आहात का? जर कोकरा आहे चारत आहात का? त्यांना शक्ती देत आहात. जर मेंढरू आहे त्याला पाळत आहात का? तुम्ही त्याला शक्ती देत आहात. पाळणं म्हणजे पोषण करणं, त्याला खाऊ पिऊ घालणं. काय तुम्ही मेंढरं जी आहेत त्यांना चारत आहात का? देवाचं वचन सांगतं, देवाचा स्वभाव आहे, जे त्याच्यावर विसंबून राहतात ना त्यांच्यासाठी परमेश्वर असं म्हणतो. यशायाचा ग्रंथ याचा 44वा अध्याय 31व्या वचनामध्ये, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडांप्रमाणे पंखांनी वर उडतील. येस, ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील. धावतील, ते धावतील, दमणार नाही. चालतील, ते चालतील, थकणार तरी नाही. थकणार नाही. आता गळा जाऊन थकलो नाही. घरातले आहात ना, चिमणी जर असाल ना, चिमणी, मिस्टर चिमणी, मिस्टर कावळा दमणार. हा 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 दमणार. मिसेस चिमणी मिस्टर कावळा बनू नका प्लीज. तुम्ही गरुड आहात, गरुडासारखं आहात. हालेलुया. ज्याला स्वतः कळलं ना. होय माझ्या प्रियानो, एकदा एका घरट्यामध्ये काय झालं की गरुडाच्या पक्षानं अंड दिलं आणि मग ते कोंबडीच्या याच्याबरोबर पक्ष्यांबरोबर काय झालं, वाढू लागलं. आणि जेव्हा ते वाढायला लागलं आणि मग ते कवच पडून मोठं झालं, कोंबडीच्या पिल्लांबरोबर ते पण पिल्लू राहत होतं. आणि मग ते बघायचं, आकाशात उंच उंच उडणारे गरुड बघायचं. त्या कोंबड्या पण म्हणायच्या, अरे त्या वरच्या उडणाऱ्या गरुडासारखं तू दिसतो. पण तुला उडता येत नाही, कारण ती कोंबडी कशी करायची, नुसता एवढीच उडायची, एवढीच थोडीच उडायची. का? तिच्या पंखात तेवढं बळच नव्हतं. पण हे ओरिजिनल गरुड होतं, पण त्याला माहीत नव्हतं मी गरुड आहे का कोंबडी आहे. आज अशा अनेक लोक आहेत की ज्यांना माहीत नाहीत तुम्ही कोण आहात. तुम्ही देवाचं लेकरू आहात, तुम्ही देवाचं मूल आहात, तुम्ही देवाचं प्रतिरूप आहात, तुम्ही देवाच्या डोळ्यातली बाहुली आहात. तुम्ही देवानं तुमचं नाव त्याच्या तळहातावर कोरलं असे तुम्ही आहात. तुम्ही कोण आहात हे तुम्हाला माहीत नसल्यामुळं तुम्ही अजूनही मिसेस चिमणी चूप आणि मिस्टर कावळा काव असंच करत बसलेले आहात. काव काव, इथं काव तिथं काव, मंडळीमध्ये काव, चुकू चुकू चुकू, चू 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 चू, नुसता चू चू, काव काव, चू चू, नुसता तिकडं करत बसलेला. अरे सोडा, तुम्ही स्वतःला ओळखा. तुम्ही देवाचे लेकरू आहात, तुम्ही गरुड आहात, गरुडासारखं उडा, हालेलुया. गरुडासारखं. आणि देव तुम्हाला गरुडासारखी शक्ती द्यायला तयार आहे. कारण गरुड आपल्या पिल्लांचं पोषण करतो आणि गरुड जे आहे तो माझ्या प्रियांनो शक्ती देतो. स्तोत्रसंहिता 103 आणि 5व्या वचनामध्ये देवाचं वचन सांगतं. पित्याचा स्वभाव काय आहे ते आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. स्तोत्रसंहिता 103 आणि 5 मध्ये देवाचं वचन असं सांगतं, तो तुझे आयुष्य, तो तुझं आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो. होय, तो तुझं आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करतो. म्हणून तुझे तारुण्य, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवीन होते. गरुडासारखे नवीन होते. माझ्या प्रियानो, तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहतात एक गरुड नदीतला किंवा समुद्रातला मासा, जिवंत मासा पकडत आहे. कशासाठी? माझ्या प्रियानो, आपल्या लेकरासाठी, आपल्या लेकरासाठी, आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या लेकरासाठी. माझ्या प्रियांनो, देव तुम्हाला मेलेलं अन्न खायला घालणार नाही. मरून पडलेला मांस तो देत नाही कधीच. माझ्या प्रियांनो, तसाच गरुडासारखा स्वभाव आहे. गरुड, eagles do not eat dead things. गरुड तुम्हाला उकिरड्यावर मेलेल्या पक्ष्यांवर चोच मारणार दिसणार नाही. मेलेल्या पक्ष्यांवर चोच मारणारे कोण? मिस्टर कावळा. त्याला आवडतं ते.
मिस्टर कावळं काय आहे, उखिरड्यावरच दिसणार तुम्हाला घाण खाताना. गरुड नाही. देवाचे लोक मेलेल्या माणसाचं टाळूवरचं लोणी खाणारे नसतात. होय, मला सांगू द्या. काही जण म्हणतात आम्ही मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खा. अरे काय, तुमची ऐपतच तेवढी, तुमचा दर्जा तेवढा, तुमचं दारिद्र्य तेवढं, तुम्ही तेवढ्याच कुपमंडूक वृत्तीचे, तुम्ही तेवढ्याच गरिबीचे, तुमचं बुद्धी गरीब, तुम्ही दरिद्री रे. तसं नाही हो. आम्ही घरातले लोक आहोत, ते देखील प्रभूच्या घरातले. कोणाला आमेन म्हणता येईल? प्रभूचा स्वभाव आहे, मेलेला देत नाही तो आम्हाला. मेलेला देत नाही. देवाने मांडा पाठवला, लाव्या पक्षाचा जिवंत पक्षी पडले. देवाने मांडा पाठवला, हा टिकणारा मांडा, पौष्टिक मांडा. माझ्या प्रियांनो, देवाचं वचन सांगतं स्वतः संहिता 103:5 मध्ये, तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. गरुडासारखे. गरुड मेलेल्या गोष्टींना मागे लागत नाही. गरुड जे न्याय करत असताना ना, जे जिवंत आहेत आणि वाम मार्गात आहेत, काळ्या मार्गात आहेत, अंधकारात आहेत, त्यांना नाश करणारा असा तो भेदक आहे. पुढच्या त्याच्यामध्ये आम्ही पाहणार आहोत. तो कर्दन काळ आहे. तो जिवंताची शिकार करतो, मेलेल्यांची नाही. तुमच्या मंडळीत मेलेले आत्मे जमा करत बसू नका प्लीज. माझ्या प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, मेलेला इकडं तिकडं चर्च फिरणारे आत्मे जे असतात ना, ते मेलेले आत्मे असतात. त्यांचे आत्मे कधी जिवंत नसतात, म्हणून ते चर्च करत फिरतात. म्हणजे एकाच ठिकाणी राहतात. देवाच्या सेवा, ज्या ठिकाणी त्यांना देवाच्या आत्म्यानं स्पर्श केलेला आहे, माझ्या प्रियानो, त्या ठिकाणी राहून पवित्र देवाची भक्ती करतात ना, मला तुम्हाला सांगू द्या, जिवंत आहेत. मग तुम्हाला जीवन कुठं मिळेल? मला वचन कुठं मिळेल? हा पाळक देईल का, तो पाळक देईल का, तो पाळक देईल का? बडा पास्टर आया है, बडा पास्टर, बडा सेवक, मोठा पास्टर, मोठा संदेष्टा, मोठं काम, असं मोठं करायला जातो ना, आणि इतका तो खोटा होऊन जातो ना, की सगळं खोटं होऊन जातं. त्याच्यातलं मीठ खारटपणा सगळा निघून जातो, त्याच्यातली चव निघून जाते, तो बेचव होतो. आणि अशा बेचव झालेल्या मंडळीमध्ये, अशा बेचव लोकांची गर्दी करू नका. असे जे मंडळ्या फिरणारे आहेत ना, त्यांना बाय बाय करा. का? मंडळीत ठेवून त्यांना उपयोग नाही. ते ऑलरेडी देवाच्या घराच्या दारातले आहेत, दाराच्या बाहेरचे आहेत, भिकारी. देवाच्या घरातले देवाचे लोक हे देवाचे लोक आहेत. माझ्या प्रियांनो, त्या देवाच्या लोकांनाच तुम्ही परिपोषण द्या. त्यांना ताजे मासे आणून द्या, त्यांना खायला घाला, त्यांना हिरव्यागार कुरणात बसवा. तुम्ही ना अतिशय चांगलं असं वचन द्या. माझ्या प्रियांनो, आज जे माझं इंटरेस्ट देऊन हे वचन ऐकत आहेत, आता सध्याचं जे शिक्षण ऐकत आहेत, माझ्या प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या, ते तुम्ही मेलेले नाही तर जिवंत आहात म्हणून ऐकत आहात. म्हणजे मेलेले असेल काय ऐकायचं? आम्ही आपलं टीव्ही बघत बसू. तुम्ही ते नाही निवडलं, तुम्ही देवाचं वचन ऐकण्याचं निवडलेलं आहे. कारण तुम्ही देवाच्या घरचे आहात. तुम्ही मिस्टर गरुड आहात. येस माझ्या प्रियांनो, तो गरुडासारखा तुम्हाला तरुण बनवेल. येस, आमच्या कसं माहिती आहे, गरुड जो असतो ना, तो गरुड ज्यावेळेस उडू शकत नाही, जास्त शक्ती नसते ना, त्यास काय करतो, तो एका झाडाच्या डोलीमध्ये जाऊन बसतो किंवा एका गुहेत जाऊन बसतो आणि काय करतो माहिती का, सगळे पंख काढतो, सगळे पंख. हे अनावश्यक जे ना वांस पंख आहेत ना, जे फळ देत नाही ना, ते काढत बसतो. कधीतरी वेळ येते बरं का, मिनिस्ट्रीमध्ये देखील ती वेळ येते, वांस आहेत ना त्यांना काढून टाकायची. फुकट श्रम करायचं नाही. जे फलदायी नाही ना, काढून टाका. तुम्हाला कडक पास्टर म्हणतील, तुम्हाला कडक सेवक म्हणतील, म्हणू दे. पण तुम्हाला सांगू दे, काढून टाका. ही खोगीर भरती, अनावश्यक भरती नको आहे, काढून टाका. जे देवाच्या वचनावर राहतात ना, त्यांनाच घ्या.
होय, तो देवाचा स्वभाव आम्ही पाहत आहोत. माझ्या प्रियानो, गरुड आपल्या पिल्लांचं पोषण करतो. तिसरी गोष्ट मी सांगता तुम्हाला सांगितलेली आहे की गरुड आपल्या पिल्लांचं पोषण करतो. देव देखील आपल्या पिल्लांचं पोषण करतो. चौथ्या गोष्टीकडे माझ्या प्रियानो आपण येऊया. गरुड आपल्या पिल्लांसाठी त्याच्या शत्रूंचा न्याय करतो. त्याच्या विरोधात, त्याच्या पिल्लांच्या विरोधात जे जे शत्रू आहेत त्यांचा बिमोड करतो. त्याची भेदक नजर असते. तो उंच भरारी उंचावर असेल, पण त्या पिल्ल त्याच्या घरट्यात जर असेल ना, त्या तीक्ष्ण नजरेनं त्याचं पिल्लाकडे लक्ष असतं. माझ्या प्रियानो, आपला पिता देखील तसाच आहे. होय, हा चौथा प्राणी, त्याला गरुडाचा चेहरा आहे. का तो गरुडाचा चेहरा यासाठी आहे की आकाशातील, स्वर्गातील पित्याच्या न्यायिक प्रशासनाचं ते प्रतीक आहे. न्यायिक प्रशासन, तो पिता गरुडाकडे पाहिलं त्याचं देखील गुड गव्हर्नन्स आहे. परमेश्वराचा न्यायदंड आहे. माझ्या प्रियानं, गरुड आपल्या तीक्ष्ण भेदक नजरेने आणि चपळ वेगवान भरारीने शत्रू राष्ट्रांसाठी किंवा शत्रूसाठी काय कर्दन काळ आहे. होय माझ्या प्रियानो, तो कर्दन काळ आहे. काय तुम्हाला समजत आहे का माझ्या प्रियानो? तो कर्दन काळ कसा आहे याच्याविषयीच चौथा घोडा येणार आहे. हा चौथा घोडा फिक्कट हिरव्या रंगाचा आहे. त्याला पेल कलर असं म्हटलेलं आहे. तो फिक्कट कलर का आहे? हा चौथा घोडा जो फिक्क्या कलरचा आहे तो मृत्यू आणि त्याच्या पाठोपाठ अधोलोक का घेऊन येत आहे हे सगळं आम्ही पुढच्या भागात पाहणार आहोत. माझ्या प्रियानो, मला या भागामध्ये सांगू द्या, हा चौथा प्राणी जो गरुड आहे हा स्वर्गीय पित्याच्या प्रशासनाचं, न्यायिक प्रशासनाचं प्रतीक आहे. हा गरुड जो आहे हा न्याय करणारा आहे. तो कर्दनकाळ देखील ठरेल आणि हा कर्दनकाळ असलेला चौथा घोडा येणार आहे. त्याच्याविषयी आम्ही जो आलेला आहे त्याच्याविषयी आम्ही मनन करणार आहोत पुढच्या भागामध्ये. या भागामध्ये आज आम्ही ठरवूया, आम्ही मिसेस चिमणी, मिस्टर कावळा आहोत का आम्ही देवाच्या घरातले गरुडासारखे आहोत. होय, चला आम्ही त्याच्याकडे नवीन शक्ती संपादन करूया. तो आम्हाला सुरक्षित वाहवणारा देव आहे. होय, तो आम्हाला अंधकारातून काढून, होय, तो आम्हाला प्रकाशात नेणारा देव आहे. तमसोमा ज्योतिर्गमया, अंधकारातून तो काढून आम्हाला प्रकाशात नेणारा आहे. तो आम्हाला स्वातंत्र्य नाकारणारा नाही, तर आम्हाला सुरक्षित असं स्वातंत्र्यात ठेवणारा देव आहे. माझ्या प्रियानो, तो आम्हाला गुलामगिरीतून काढून त्याच्या तारणामध्ये, बंधमुक्ततेमध्ये ठेवणारा देव आहे. हा न्यायिक प्रशासन आहे. हा प्रशासनाचा भाग आहे. गुलामगिरीतून काढून चांगल्या अशा राष्ट्रामध्ये म्हणजे देवाच्या घरात आम्हाला त्याने आणले आहे. होय माझ्या प्रियानो, स्तोत्र 91 काय सांगतं, जो परात्पराच्या गुप्तस्थळीवर असतो, होय त्या परात्पराच्या गुप्तस्थळी त्याने आम्हाला वाहून आणलेला आहे. माझ्या प्रियानो, तो आम्हाला शक्ती देणारा, तो आम्हाला शक्ती देतो. जे त्याच्यावर विसंबून राहतात ते शक्ती स्थापन करतात, शक्ती मिळवते. आणि या तिसरी गोष्ट आम्ही पाहतो, तो आमचं पोषण करणार आहे. काय आम्ही गरुड आहोत का? जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे तितके त्याची लेकरे आहेत. जितक्यांना पवित्र आत्मा मिळालेला आहे ते त्याची लेकरे आहेत. जितके जण देवाचं वचन आत्मिकतेने ऐकत आहेत, ऐकतच आहेत म्हणजे पाळत आहेत, तितक्यांना देव त्याची लेकरं किंवा त्याची मुलं म्हणण्याचा अधिकार देत आहे. पहा, काय तुमचा विश्वास हा कार्यात्मक आहे का? त्यानं देव केलेला अधिकार घ्या. आम्ही देवाचे मूल आहोत. येस, तो बाप, आम्ही लेकरू आहोत. आम्ही पवित्र देवामध्ये त्याचं लेकरू म्हणून वतनदार आहोत. त्या वतनामध्ये आम्ही आनंद करूया, गरुडासारखा आनंद करूया. पवित्र देव तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन. प्रार्थना करूया. स्वर्गीय जीवनदेवा बापा, यावेळेस मी तुझ्याकडे विनंती करतो, आज ज्या ज्या निर्वचन ऐकलेलं आहे बापा, त्यांना त्यांचा स्वभाव कळलेला आहे. बाबा, चौथा प्राणी गरुडाच्या चेहऱ्यासारखा आम्हाला सांगत आहे की परमेश्वर तुम्हाला वाहून नेणारा देव आहे. परमेश्वर तुम्हाला शक्ती देणारा आहे. परमेश्वर तुमचं पोषण करणारा देव आहे. बापा, ही खात्री आम्हाला कळू दे. आम्ही दारातले नाही तर तुझ्या घरातले लोक असावेत असं तू होऊ दे. येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही जे बायबल स्टडी घेणार आहोत,
पवित्र दिवा परमेश्वरा, होय बापा पवित्र दिवा, हा चौथा घोडा, या मृत्यू म्हणजे काय आणि अधोलोक म्हणजे काय याच्याविषयी आम्हाला तू शिकव, आणि त्याद्वारे बापा या सर्व महामारी, सर्व संकट, दुष्काळ, अवर्षण आणि लढाया यांच्याविषयी पवित्र देवा परमेश्वरा उभं राहण्याकरता, तुझ्या घरात सुरक्षित राहण्याकरता आम्हाला तू सहाय्याने मदत कर. येशूच्या नावात मागितलं म्हणून तो ऐक बापा. आमेन.